महायुतीचा लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि त्यातील सर्वाधिक 32 जागांवर भाजप लढणार आहे, तर महायुतीतल्या शिंदे गटाला 10 आणि अजित पवार गटाला केवळ 6 जागा मिळणार आहेत। आता महायुतीच्या तिन्ही पक्षांना हा फॉर्म्युला मान्य होतो का, की महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस पाहायला मिळणार, याकडेही सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्या लोकसभा क्षेत्रामधल्या सर्वेच्या आधारावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या या संदर्भातलं मत घेऊन जागा कोणत्याही पक्षाच्या वाट्याला जाओ, अबकी बार कांग्रेस, राष्ट्रवादी और उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना महाराष्ट्र से तड़ी पार, हा भाव आहे। 48 पैकी सर्वाधिक जागा या भाजपकडे असणार आहेत। भाजपला 32 जागा तर शिंदे गटाला 10 जागा आणि अजित पवार गटाला 6 जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे। सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। सातारा, रायगड, मावळ, बारामती अजित पवार गटाच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे, तर शिरूर, भंडारा, गोंदिया ही अजित पवार गटाकडे जाण्याचीही शक्यता आहे।